हॅलो डिअर स्टुडंट्स, काल क्लास 9च्या स्टुडंटसाठी मिड टर्म एक्झाम पेपर मी दिला. सो बऱ्याच 10च्या स्टुडंटच्या असे रिक्वेस्ट आल्या की मॅम आम्हालाही द्या प्रॅक्टिस पेपर. सो तुम्हाला तसे मी देणारच होते, तुम्ही माझे लाडके स्टुडंट्स आहात, होय की नाही. सो तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेली आहे सायन्स 1चा एका स्कूलचा पेपर, जो माझ्या एका स्टुडंटनी मला दिलेला होता. तुम्ही देखील तुमचे पेपर जर असतील तर यू कॅन शेअर, आपण डिस्कस करूयात, नो प्रॉब्लेम. सो एक पेपर मी इथे घेतलेली आहे अलॉंग विथ आन्सर्स काय असतील हा पण पार्ट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बिकॉज बरेचदा नुसते प्रश्न सांगण्याच्या ऐवजी तिथं काय लिहिलं पाहिजे हे सांगितलं की अजून तुम्हाला तो पार्ट सोपा होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त सोपं करून देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. सो आज आपण पहिल्यांदा सायन्स 1चा पेपर बघू, नंतर सायन्स 2चा घेऊ, परत सायन्स 1 सायन्स 2 असं करत राहू जोपर्यंत तुम्हाला तुमचे पेपर्स होत नाहीत तोपर्यंत. ठीक आहे. सो चला, हा पहिला पेपर आहे. डॅश वॉज द वन हू सक्सेसफुली क्लासिफाईड ऑल नोन एलिमेंट्स, असा प्रश्न आहे. सक्सेसफुली क्लासिफाईड ऑल नोन एलिमेंट. सो डोबेरानर तर नाही, न्यूलँड नाही, मेंडेलिव्ह. ऍक्च्युली आपला हेनरी मोसले आहे, पण इथं ऑप्शन दिलाय मेंडेलिव्ह फर्स्ट सक्सेसफुल क्लासिफिकेशन होतं. सो त्याचा ऑप्शन नंबर 1 मेंडेलिव्ह झाला. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह असं म्हटलंय. रिराईट असं म्हटलं असं तर आपण पूर्ण सेंटेन्स लिहायचं असतं. सिलेक्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह असं जेव्हा सांगतात त्यावेळेस तुम्ही क्वेश्चन नंबर 1A आणि त्याचं उत्तर मेंडेलिव्ह असं लिहिलं तरी चालेल, किंवा क्वेश्चन नंबर 1A ए जो आहे परत पहिला त्याचा डॅश करून ऑप्शन नंबर 1 असं लिहिलं तरी चालेल. मेंडेलिव्ह न लिहिता नुसता नंबर 1 असं लिहिलं तरी चालेल, मेंडेलिव्ह लिहिलं तरी चालेल. इन ऑर्डर टू ओव्हरकम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स द एस्केप व्हेलॉसिटी शुड बी. ऍक्च्युली त्याची व्हॅल्यू आहे 11.2 किलोमीटर पर सेकंद, पण इथं कुठंच तसं ऑप्शन नाहीये. सो त्याला जवळचा मिळता जुळता 11.1 म्हणून आपण तो घेतला. 4 नाही घेणार, थोडासा जास्ती साईडला येतो त्यासाठी. ऍटॉमिक रेडियस ऑफ ओ तुमच्या पुस्तकामध्ये ग्रुप्स आणि पिरियड्सच्या बाबतीत जे काही दिलेत बघा, ऍटॉमिक रेडियसच्या एक व्हॅल्यू दिलेली आहे तुमच्या पुस्तकात, त्याच्यावरती बेस्ड आहे. ऑक्सिजनची ऍटॉमिक रेडियस 66 पिकोमीटर येते. सो एक लक्षात आलं का तुम्हाला, हे असे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे ज्यांनी जर बघितला नसेल अजून तुम्ही कुणी ऍटॉमिक रेडियसचा वगैरे पार्ट, तर तोही जाता जाता डोळ्याखालून घालून घ्या, विचारला जाऊ शकतो असा प्रश्न. टू प्रिव्हेंट रस्टिंग अ लेअर ऑफ झिंक इज अप्लाइड ऑन द आयर्न शीट्स. नंतर 1 किलो कॅलरी म्हणजे 1000 कॅलरी, ऑप्शन नंबर 3 झाला. त्यानंतर स्टेट ट्रू ऑर फॉल्स एवढंच सांगितलंय, एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये, जस्टिफाय विचारलं नाहीये. सो आपण नुसतं ट्रू की फॉल्स सांगायचं. अँड इलेक्ट्रिक मोटर कन्व्हर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सो मेकॅनिकल मशीन आधी फिरतं मग इलेक्ट्रिसिटी तयार होते. सो ट्रू, मोटरचं हे झालं ट्रू. द फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 2. नेम लिहायचंय. कोणती पहिली जे फॅमिली आहे, पहिला ग्रुप आहे अल्कली मेटल्सचा, सो त्यांची व्हॅलन्सी 1 असते. दुसरा मेटलचा ग्रुप आहे अल्कलाईन अर्थ मेटल, ज्यांची व्हॅलन्सी 2 असते. सो ह्यांची व्हॅलन्सी 2. आणि नॉन मेटल म्हटलं असतं तर नॉन मेटल ज्यांची व्हॅलन्सी 1 आहे असं जर समजा विचारलं तर तुम्ही त्याच्यामध्ये हॅलोजन्स लिहाल. 2 आले काय विचारत नाही, ती ऑक्सिजन फॅमिली झाली. सो हे झालं. आयडेंटिफाय वेदर इट इज ऑक्सिडेशन ऑर रिडक्शन. तर एजी मधून ओ निघून गेलाय, सो इट इज रिडक्शन. ऑक्सिजन निघून गेलाय, सो हे रिडक्शन झालं. आयडेंटिफाय ऑड वन आउट. लाऊडस्पीकर, मायक्रोफोन, इलेक्ट्रिक मोटर, मॅग्नेट. याच्यामधला मॅग्नेट हा ऑड वन आउट येईल, हो की नाही. हे इलेक्ट्रोमॅग्नेटच्या प्रिन्सिपलवरती ऍक्ट करतात. मॅग्नेट हा टोटली वेगळा येतो ह्याच्यापेक्षा, सो मॅग्नेट हा ऑड वन आउट होईल. जस्टिफाय म्हणतात तर उत्तर त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं. जस्टिफाय वगैरे करा, नाही म्हटलं तर तसं काही तुम्ही उत्तर देणं गरजेचं नाही. डिफरन्शिएट बिटवीन मास अँड वेट. ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधला आहे. मास हे जे अमाऊंट ऑफ मॅटर असतं, वेट म्हणजे त्या ऑब्जेक्टवरती ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे असतं. मास हे सगळीकडे कॉन्स्टंट असतं, वेट बदलत असतं. आता इथं तुम्हाला किती मार्कांचा आहे, हा 1 मार्कांचाच आहे. सो तुम्ही 1 किंवा 2 मुद्दे लिहिलेत तरी सफिशियंट झालं. इथे एक मुद्दा चालतो, 2 मार्कांसाठी 2 मुद्दे असतात. सो 1 मार्कासाठी आयडियली एकच, पण सेफ साईड चला तुम्ही 2 मुद्दे लिहून टाका कोणतेही. हा, त्यानंतर गिव्ह सायंटिफिक रिझन 2 मार्कांसाठी आहे. फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर ऑर अल्युमिनियम वायर इज युज्ड. सगळ्यात आधी म्हणजे सांगायचं ते गुड कंडक्टर्स आहेत बाकीच्या मेटल्सपेक्षा, त्यांची कंडक्टिव्हिटी जास्त असते, फ्री इलेक्ट्रॉन जास्त प्रेझेंट असतात, त्यामुळे ते गुड कंडक्टर्स आहेत असं सांगा. आणि दुसरं म्हणजे जसं बघायला तर सोनं, गोल्ड वगैरे पण, त्याच्यानंतर सिल्वर वगैरे पण गुड कंडक्टर्स असतात खरं तर, बट ते चीप पण नसतात ना जास्त. सो बाकीच्या त्यांच्या तुलनेत हे स्वस्त पण असतात, जास्त त्यांची अवेलेबिलिटी पण आहे. फ्री इलेक्ट्रॉन जास्त प्रेझेंट असतात, सो दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी मोर एफिशियंटली. त्यांचा रेझिस्टन्स कम्पॅरेटिव्हली कमी असतो. हे रिझन्स तुम्ही त्याच्यामध्ये सांगाल.
त्यानंतर इन कोल्ड रिजन्स विंटर द रॉक क्रॅक्स ड्यू टू अनोमॅलस एक्सपान्शन ऑफ वॉटर, एक्सप्लेन व्हाय. कोल्ड रिजन्स मध्ये काय होतं, एनोमॅलस बिहेवियर तर झालंच. ती जे पाईपलाईन्स असतात, पाईपलाईन्स दिल्यात ना, हा रॉक दिलेत, सॉरी रॉक क्रॅक का होतात. सो जनरली कोणताही सबस्टन्सचं जेव्हा टेम्परेचर कमी होतं ते कॉन्ट्रॅक्ट होतात. वॉटर in between the temperature range of 1 to 4 degrees Celsius behaves anomalously, that is instead of contracting it will expand. 4 to 1 degree Celsius जसं जसं त्याचं टेम्परेचर कमी होत जाईल it will expand and it will create a pressure on the cracks of rock and hence they will break. हे सांगायचं तिथे. Elements belonging to same group show same valency. Elements in the same group are having same number of valence electron. And valency depends on the number of valence electron. As the valence electrons are same, म्हणून त्यांची valency पण same. 2 ते 4 पॉइंट्स मध्ये हे वाक्य स्ट्रेच करायचं, बघायचं ह्याच्यामध्ये उत्तर. 4 पॉइंट दिसले पाहिजेत तुमचे. एक्सप्लेन सेंट्रिपेटल फोर्स and formula for Newton's universal law of gravitation. Newton's universal law of gravitation काय आहे तर every object in the universe attracts every other object. त्याचं जस्ट फॉर्म्युला लिहायचं. सॉरी फॉर्म्युला लिहायचं आहे फक्त. सो F is equal to G into M1 into M2 upon D square. फॉर्म्युला लिहायचं आहे. Centripetal force, it is the force of attraction which is acting on any object from the center. which attracts the other object towards the center, त्याला आपण सेंट्रिपेटल फोर्स म्हटलं. सो प्रश्न जसा विचारलाय तर फक्त फॉर्म्युला विचारला ना, फॉर्म्युला लिहायचा. लॉ विचारला, लॉ लिहायचा. डिफाइन एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन. द टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन इन विच हीट इज गिव्हन आउट, एक्झोथर्मिक. द टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन इन विच हीट इज ऍब्झॉर्ब्ड, एंडोथर्मिक. बस, बाकी काही सांगायचं नाही. Define latent heat of fusion and latent heat of vaporization. It is the amount of latent heat of fusion म्हणजे काय तर सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होताना त्याला सप्लाय केलेली हीट. सो इट इज latent heat of fusion म्हणजे काय सांगणार, इट इज द अमाउंट ऑफ हीट एनर्जी विच इज when supplied to any object at a constant temperature to convert it from solid to liquid, किंवा when it is removed then the substance will get converted into liquid from liquid to solid. ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर हे महत्वाचं आहे. जी हीट एनर्जी तुम्ही एका सबस्टन्सचं दुसऱ्या सबस्टन्सच्या म्हणजे फिजिकल स्टेटमध्ये कन्व्हर्जन होताना सप्लाय करता ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, ती लॅटेंट हीट ऑफ फ्युजन झाली. व्हेपोरायझेशन मध्ये इट इज द अमाउंट ऑफ हीट विच इज सप्लाइड टू एनी लिक्विड टू कन्व्हर्ट इट इन टू अ गॅस ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, त्याला म्हटलं लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन. एक्सप्लेन न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. सो when elements which are having different properties are arranged in increasing order of their atomic masses, then the properties of every eighth element are similar to that of the first element. Newland's law of octave झाला. त्यानंतर डिफाइन रिजिलेशन विथ एक्झाम्पल. रिजिलेशन मध्ये काय सांगा तुम्ही की when pressure is applied to ice on the surface of ice, its melting point get reduced. It becomes lower than 0 degrees Celsius, and when the pressure is removed, the melting point is restored to 0 degrees Celsius. It is called as rigilation. आणि एक्झाम्पल हे सांगायचं, when we apply pressure on ice, on the surface of ice, it melts due to lowering of melting point. And किंवा मग ते वायरवाला सांगा तुम्ही, when wire is placed on the surface of the ice slab, due to pressure applied by the wire, the ice melts, and when the wire goes towards the bottom, the ice near the surface will get converted into solid again. So when the wire comes totally till the bottom, the ice towards the surface has restored to solid state. ह्या पद्धतीने तुम्ही ते रिजिलेशनचं तिथे एक्झाम्पल देऊन सांगू शकता. देन एक्सप्लेन केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. 3 लॉज इथं सांगायचं आहे. 3 मार्कांना 3 लॉज आहेत. एक्सप्लेन करायचं आहे. डायग्राम काढून ठेवा फॉर अ सेफर साईड. बरेचदा एक टीचर्स म्हणतात. सो 3 मार्कांना तुम्ही नुसते 3 लॉ लिहू शकतात. फॉर अ सेफर साईड ती जी गोलवाली डायग्राम आहे ती काढून ठेवा, म्हणजे कुठं मार्क घालायचा प्रश्न नाही.
त्यानंतर एक्सप्लेन रेडॉक्स रिॲक्शन विथ एक्झाम्पल. रेडॉक्स रिॲक्शन मध्ये रेडॉक्स रिॲक्शनच सांगायची. बरेच जण आता कालच मला एक माझी स्टुडंट सांगत होती रेडॉक्स रिॲक्शन मी लिहिलं होतं, तुम्ही सांगितलं तसं लिहिलं, पण आमचे टीचर म्हणाले की ऑक्सिडेशन आणि रिडक्शनचं पण सांगायचं वेगळं वेगळं, शिवाय रेडॉक्स पण सांगायचं. तशी गरज नसते. ओनली रेडॉक्स रिॲक्शन विचारलंय, सो रेडॉक्स रिॲक्शन सांगायचं. ऑक्सिडेशन रिडक्शन सायमल्टेनियसली होतात. एक एक्झाम्पल द्यायचं, कोणता सबस्टन्स ऑक्सिडेशन होतंय, कोणाचं रिडक्शन होतंय ते सांगायचं. धिस सबस्टन्स गेट्स ऑक्सिडाइज टू धिस सबस्टन्स गेट्स रिड्यूस टू धिस. बस. विथ एक्झाम्पल मात्र रिॲक्शन दाखवून सांगायचं. त्यानंतर एक्सप्लेन एनी 3 फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आपले फॅक्टर्स काय काय आहेत, रिॲक्टिव्हिटी, त्यानंतर पार्टिकल साईज, कॅटॅलिस्ट, हे जे आहे टेम्परेचर. तर ह्यापैकी कोणतेही 3 तुम्ही तिथं सांगायचे आहेत. हा, मग कसं एक छोटं छोटं एक्झाम्पल देऊन सांगायचं. फॉर एक्झाम्पल मी एक देऊन सांगते, पार्टिकल साईज. द स्मॉलर द पार्टिकल साईज द फास्टर इज द रेट ऑफ रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल व्हेन, ते शहाबादी टाईलचं आपलं नेहमीचं, वेन पीसेस ऑफ शहाबाद टाईल अँड पावडर्ड शहाबाद टाईल रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl, द पावडर विल रिॲक्ट फास्टर, पीसेस विल रिॲक्ट स्लोअर. असं प्रत्येकाचं एक 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 एक्झाम्पल देऊन तुम्ही सांगणार. त्यानंतर राईट शॉर्ट नोट ऑन पोझिशन ऑफ आयसोटोप इन द मेंडेलिव्हज अँड मॉडर्न पिरियडिक टेबल. आयसोटोप्स हे मेंडेलिव्हचं पिरियडिक टेबल झाल्यानंतर बनलेले होते, त्यांची डिस्कवरी झालेली होती. सो as these are having same properties but different masses, there was no fixed position for isotopes in Mendeleev's periodic table, whereas modern periodic table was based on the properties of elements, that is the number of atomic number of the element. So increasing order of atomic number प्रमाणे अरेंज केल्यामुळे as the isotopes are having same atomic number, they were placed in the same position. दोन्ही मध्ये कसा फरक होता तो सांगायचं. त्यानंतर ऍक्टिव्हिटीवरती बेस्ड प्रश्न आहे. व्हॉट हॅपन्स वेन द कॉईल इज मूव्ड. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वाला प्रकार आहे. कॉईल मूव्ह केलं इथला की या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये, गॅल्व्हॅनोमीटरची निडल विल शो द डिफ्लेक्शन. व्हॉट हॅपन्स वेन द कॉईल इज केप्ट स्टेशनरी विथ रिस्पेक्ट टू सोलेनॉइड. कॉईल स्टेशनरी ठेवली, गॅल्व्हॅनोमीटरची निडल विल नॉट शो डिफ्लेक्शन, इट विल बिकम स्टेडी. डिफाईन सोलेनॉइड. इन्सुलेटेड कॉपर वायर, काय ते वुंड इन अ शेप ऑफ सिलेंडर शेपचे आहे, दॅट इज कॉल्ड एज अ सोलेनॉइड. ती त्याची डेफिनिशन सांगाल तुम्ही. एक्सप्लेन टेम्परेचर व्हर्सेस टाइम. इथे इज लिहिलंय ते चुकून. एक्सप्लेन द टेम्परेचर व्हर्सेस टाइम ग्राफ. टेम्परेचर व्हर्सेस टाइम ग्राफ म्हणजे कोणता, तो जो आपण कोणतो आपला अनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर मध्ये तो टेम्परेचर व्हर्सेस टाइम ग्राफ दिलेला आहे, तो एक्सप्लेन करायचा की इनिशियली ती जी ऍक्टिव्हिटी नाही का, तुम्ही आपण लाईव्ह सेशन घेतला तर तेव्हा डिस्कस केलेलं होतं बघा आपण. सुरुवातीला 1 ते 4 मिनिटापर्यंत सेम तुम्ही हे करता आहात, हीट दिलेली आहे तर ते टेम्परेचर सेम राहतं, मग नंतर वाढत जातं, नंतर हे ऍज टाइम तो ग्राफ तिथं तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. त्यानंतर हाच इथं जसं दिलेलं आहे, सॉरी मी बघितलं नव्हतं, हे 1 to 4 हा जो ग्राफ आहे तो एक्सप्लेन करायचा की ए पॉइंट पासून बी पर्यंत जाताना द वॉटर is present in 2 physical states, that is ice plus water. At this temperature range, even though heat is supplied, temperature remain constant and the heat is utilized to break the bonds between the molecules of ice. Then at point B, the bonds are completely broken and then the ice will start, it has completely converted into water. Then as we supply heat, the temperature rises from 0 to 4 degrees Celsius. So in between the points B and C, the water exists in the liquid state. त्यानंतर C point ला गेल्यानंतर when the temperature is 100 degrees Celsius, it exists in the 2 physical states, that is liquid आणि vapor किंवा gaseous state. आणि अगेन इथं कम्प्लिटली कॉन्स्टंट टेम्परेचर आहे इवन दो वी आर सप्लाइंग हीट. सो अगेन देअर ऑल्सो द गिवन हीट इज युटिलाइज टू ब्रेक द बॉन्ड्स बिटवीन द मोलिक्युल्स ऑफ लिक्विड अँड कन्व्हर्टेड इन टू गॅस. अशा पद्धतीनं हा ग्राफ तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. त्यानंतर एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलंय मोटर आणि 2 जनरेटर्स यांचं कन्स्ट्रक्शन ओळीनं लिहायचं. कन्स्ट्रक्शन वाला पार्ट मध्ये 6 जे कंपोनंट्स आहेत त्या 6च्या पैकी 5 कंपोनंट्स
ऑलमोस्ट कॉमन आहेत. ऍक्च्युली 4 सगळीकडेच कॉमन आहेत आणि बाकीचे 2 जे येतात ते वेगळे. सो तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला इथं मोटर विचारले, तुम्हाला बेबी जनरेटर विचारू शकतात. सो कन्स्ट्रक्शन आणि वर्किंगचा सुद्धा कंपॅरेटिव्ह स्टडी करता येतो आपल्याला, त्या पद्धतीनं तुम्हाला स्टडी करायचा आहे. देन एक्सप्लेन द व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. तुम्हाला 5 मार्कांचा प्रश्न आहे. विथ रिस्पेक्ट टू हाईट कशी चेंज होते, विथ रिस्पेक्ट टू सरफेस कशी चेंज होत जाते आणि विथ रिस्पेक्ट टू डेप्थ कशी चेंज होत जाते ते तुम्हाला सांगायचं आहे. 5 मार्कांचा हा प्रश्न आहे. सो दिस वॉज 1 क्वेश्चन पेपर फ्रॉम 1 स्कूल. कोणता तरी एका स्कूलचा हा पेपर होता. तुमच्या शाळेचे देखील जर तुम्हाला असे देता आले तर द्या, आपण असेच डिस्कस करूयात. आणि ह्या पद्धतीनं आन्सर्स लिहायचे आहेत हे लक्षात ठेवा. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा पेपर डिस्कशनसाठी. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू अँड ऑल द बेस्ट.